आहेत त्याचे. लोक आपल्याला घाबरतात, आवडतं त्यांना. बेकाबू होतात, बेदरकार, रुथलेस, झुंडशाही. ते गावात जे चाललंय ना, पोलिसांची परवानगी नाही त्या उत्सवाला, तरी त्यांना उत्सव करायचा, कारण ते झुंडे आहेत. ही अशी झुंडशाही ठेचली पाहिजे की नाही? हो साहेब. चला मग ठेचूया. अरे कोण? दरवाजा पण उघडा आहे. बघ 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 बघ. अरे मॅडम, अरे मॅडम उत्सवाला गेलं वाटतं पळून. अरे अरे मॅडम नाहीत घरात. पाहिलं, साहेबांना सांगितलं पाहिजे. हा फोन करतो. हॅलो. हॅलो साहेब. साहेब, आर्य मॅडम. काय काय झालं? साहेब, आर्य मॅडम घरातनं पळून गेल्या. पळून गेले? अशी कशी गेली? तुम्ही काय करत होतात? अहो साहेब, इथं आम्हाला कुणीतरी चकवा दिल्यागत झालं. इकडे तुमच्या घराच्या बाजूने आवाज आला म्हणून तिकडे पळत गेलो आणि इथं परत घरापाशी आलो तर इथं दारात कुलूप पडले आणि दार उघडच आहे. आर्य मॅडम नाहीत घरात. ठीक आहे, आलो मी तिकडे. काय झालं सर? तर गावकऱ्यांनो, आता ती वेळ आलेली आहे जेव्हा आपण आपल्या मनातली गाराणी आणि आपल्या इच्छा नरक्या हाडळी समोर मांडतो. तर आता सगळ्यांनी या आणि आपापल्या मनातल्या इच्छा बोलून दाखवा. ज्यांच्या इच्छा मान्य होतील त्यांना पांढरं तांदूळ मिळतील आणि ज्यांच्या इच्छा मान्य होणार नाहीत त्यांना काळं तांदूळ मिळतील. आणि नरकी आणि हाडळ त्यांच्या मनाला वाटेल त्या गावकऱ्याचा हात धरून त्या मागच्या विस्तवावरून चालवताल बाबा. तर आता ज्यांच्या मनात काही इच्छा असतील त्यांनी या आणि बोलून दाखवा. दैत्यानो, कृपा करा एवढी आमच्यावरती. आमच्या घरावरचं संकट, माझ्या लेकरावरचं संकट एवढं घेऊन जावा. माझ्या गोपाळवर हल्ला झाला. आमच्या घरावर एका पाठोपाठ एक संकट येतात. काय माहित हो कोणाची सावली पडली आहे. समजा तुमची सावली असेल तर ते घेऊन जावा आणि नसेल तर तेवढी काढून टाका बघा. आणि आमच्यावरची इडापिडा एवढी टळून जाऊ द्या आणि समजा कसं चांगलं घडू द्या. दैत्यानो, माझ्या लेकराल मारिला. मी काय केलंय? मारिला. नाही ग मुला, नाही. चल निघ. पुढे या आणि तुमचं जी काय गारण असेल ती मांडा. कारण आता नरकी हाडळ जी काही सांगतील त्याच्यावर तुम्हाला थोडं तरी विस्तावर चालावंच लागल. आयुष्यभर दुःख भोगायचं नसेल तर तुम्ही तुमचं गारानं ह्यांच्या पुढं मांडा. आपले दैत्य आहेत ते नक्कीच काहीतरी मार्ग काढतील. ही जी डाउनलोडिंग आहे ती आजच्या दिवसच असणार आहे. त्यामुळं तुमचं जे काय गारण असेल ती मांडा दैत्यांसमोर. हे जिथे जिथे लग्नाचं विचार ना. अरे लग्नाचं माझी इच्छा आहे मस्त, पण यांच्याकडे बघ की धरून हाणला मला तर मी लग्नाचं लायकीचाच राहायचो नाही. असं का टरकाय लागलंय? विचार बिंदास लढ.
हे दैत्यानो, माझ्या चुकीला काय शिक्षा द्यायची ती द्या. विस्तवावर झोपवा, केसाला धरून गरा फिरवा, तेवढा भोवती प्रदक्षिणा घालायला लावा. माझी माधुरी परत द्या. माझी लेक परत येऊ दे. म्हणजे दैत्यानं काय म्हणायचंय ते समजतंय की तुला, एवढा समजूतदार आहेस तू. माझी माधुरी येणार नाही परत. माधुरी, माधुरी. मामा सांग. हे जित्या विचार ना. कशाच लग्नाचं आता विचारायला तर पाहिजेच ना. काय करते, भयकलंय का काय? अरे लड म्हणतोय तर लडके. लेड तुझ्यामुळे आमचं बी चांगलं होईल बाबा. भलं बरं विचारतो. दैत्यानो, मला लय काय नकोय बरं का. फक्त माझं आता लव्ह मॅरेजचं तर वय निघून गेलं. आता माझ्या प्रेमात पडाल असं कोण मला वाटत नाही. मग किमान घरात कचाकच भांडायला तर कोणतरी येऊ द्या. माझं लगीन तेवढं होऊ द्या यावर्षी. होईल का? होईल का?